मोजक्या साहित्यात जर मिसळ बनवायची असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर या मिसळला जास्ती काय लागत नाही. तर इथे मी घेतलेले आहे हिरवे मूग, इथे आलं, लसूण, एक टोमॅटो, एक कांदा आणि 2 चमचे डाळीचं पीठ आणि इथे धने जिऱ्याची पूड घेतली. तसेच इथे मी कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहऱ्याची फोडणी देऊन त्यात कांदा छान परतून घेतलेला आहे. तर कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि टोमॅटोची प्युरी घालायची. ती छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. ती परतली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि 2 तमालपत्र मी जे टाकायचे राहून गेले ते टाकले आणि मग नंतर सगळ्यात शेवटी 2 चमचे डाळीचं पीठ टाकून ते पण छान खरपूस भाजून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धने जिरे पूड, तसेच हळद, लाल तिखट आणि मिसळ मसाला. एवढे 3च मसाले मी याच्यात टाकले आहे. बाकी काही वेगळं टाकायचं नाही. याच्यामध्ये आता आपण मूग टाकून घेऊन छान 2-3 मिनटं परतून घेऊ. थोडंसं हिंग टाकले. मग त्याच्यात आपण गरम पाणी टाकून 10 ते 15 मिनटं छान शिजून द्यायची. 10 ते 15 मिनटात आपली मिसळ तयार होते, कारण की मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारे